चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपणा सगळ्यांचे आपला यूट्यूब चॅनल सक्सेस की MPC UPCवर हार्दिक स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, MPC आणि UPC करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव आपण ही इंडियन पॉलिटी रिव्हिजन सीरीज स्टार्ट केलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यावर तुम्हाला समजेल की किती क्वालिटीचा कंटेंट आहे। पूर्ण लक्ष्मीकांत कव्हर केलेले विद्यार्थी मित्रांनो आपण या सीरीज मध्ये आपल्याला एक एक सब्जेक्ट वाईज सगळेच सब्जेक्टची रिव्हिजन सीरीज घ्यायची आणि सब्जेक्ट मध्ये पण आपल्याला एका विषयात त्यांचे वेगवेगळे टॉपिकवर, आता हे टॉपिक भारतीय राज्यघटनेत ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे ह्याच्यात जे ॲक्ट आहेत, चार्टर्ड ॲक्ट, सनदी कायदे आहेत ते ह्यात घ्यायचे आहे आपल्याला। नंतर दुसरा पण पार्ट येईल, दुसऱ्या पार्टमध्ये आपण काय घेऊ, संविधान निर्मिती आणि प्रक्रिया। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही सीरीज तरी मला वाटते पॉलिटीच्या सीरीजचे आपले 30-35 लेक्चर होतील। तर तुम्ही मला सांगा, हा व्हिडिओ पूर्ण बघा। तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर हे आपले असे नोट्स वगैरे आणि आपल्याला ह्या बेसवर चालायचं आहे पुढे विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे सगळं हे तुम्हाला कन्सेप्ट वगैरे समजून सांगणार आहे। तुम्ही हा व्हिडिओ बघा आणि नंतर एकदा पुस्तक वाचा, एम लक्ष्मीकांत वाचा किंवा रंजन कोळंबे वाचा, नंतर क्वेश्चन सॉल्व करायला जा। मी 100% खात्री घेतो की तुमचा एक पण क्वेश्चन मिस नाही होणार, सगळे क्वेश्चन तुमच्याने इझिली सॉल्व होईल। तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेस की MPC UPCला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला क्वालिटीचा कंटेंट भेटणार आहे आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आणि PYQ बेस्ड। चला मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आज भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहणार आहोत। चला मग आज सुरू करू आपण आजच्या सेशनला। तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमीमध्ये आपण सत्ताधाऱ्यांचे 2 टप्पे पाहणार आहोत। सत्ताधाऱ्यांचे 2 टप्पे म्हणजे तुम्हाला कळलं का कसं? आधी म्हणजे पहिला टप्पा 1773 ते 1858 पर्यंत आपण हे टप्पा निवडलेला आहे आणि दुसरा टप्पा म्हणजे 1858 ते 1947। पहिल्या टप्प्यात कसं होतं विद्यार्थी मित्रांनो, फक्त जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होती ज्याची 1600 मध्ये स्थापना झाली, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ज्याची 1600 मध्ये स्थापना केली आणि राणीने त्याला काय केलं, डिसेंबरमध्ये 20 वर्षासाठी व्यापार करण्यासाठी त्याला हे दिला, सूट दिली। त्याच्यानंतर ती कंपनी व्यापार करण्यासाठी आली भारतात। पण असं झालं विद्यार्थी मित्रांनो, ती कंपनीने त्याचा दुष्परिणाम केला की त्यांनी आपल्या भारतीय शेतकऱ्यांना लुटायचंच काम केलं। तर विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला टप्पा 1773 ते 1858 आणि दुसरा टप्पा 1858 ते 1947। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिल्या टप्प्यात कोणकोणते ॲक्ट आहेत ते पाहू। आधी थोडं समजून घेऊ, आपल्याला हे ॲक्ट डिटेलमध्ये शिकायचे आहेत, पण आधी तुम्हाला मी समजून सांगतो। तर विद्यार्थी मित्रांनो, पहिला टप्पा 1773 ते 1858 ह्या टप्प्यातील कायदे साधारणपणे आपण त्यांना काय म्हणतो, सगळे चार्टर ॲक्ट्स म्हणूनच ओळखतो। तर पहिला टप्पा जो होता रेग्युलेटिंग ॲक्ट 1773, नंतर कोणता, सुधारणा कायदा 1781चा, नंतर पिट्स इंडिया ॲक्ट 1784चा, नंतर सुधारणा कायदा 1786चा, नंतर चार्ट ॲक्ट 1793चा, नंतरचा 1813चा, नंतरचा चार्टर्ड ॲक्ट 1833चा आणि नंतर शेवटचा चार्टर्ड ॲक्ट 1853चा। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सगळे डिटेलमध्ये शिकणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या टप्प्यातील पण आपण जे कायदे आहेत, ॲक्ट आहेत ते पाहून घेऊ। दुसऱ्या टप्प्यात आपल्याला 1858 ते 1947 म्हणजे ब्रिटिश पार्लमेंट, इथे कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन ब्रिटिश पार्लमेंट स्वतःमार्फत म्हणजे ती आपल्या भारत देशाची देखरेख पाहावं लागली। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यात कोणकोणते ॲक्ट पाहणार आहोत। तर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861, त्याच्यानंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1892, नंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट, मोर्लोमेंटो ॲक्ट, मोर्लोमेंटो हे व्हाईसराय आणि कोण म्हणते मोर्लोमेंटो हे कायदा 1909चं तुम्हाला माहीत असेल। त्याच्यानंतर भारत सरकारचा कायदा मॉर्टिस गुच्चम स्क्वेअर कायदा 1919चा, त्याच्यानंतर भारत सरकारचा कायदा 1935 हा इम्पॉर्टंट कायदा आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपला संविधान इथूनच बनलेला आहे। नंतर भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947। आपण एवढे कायदे ह्या व्हिडिओत पाहणार आहोत। तुम्हाला आधी कळलं ना, आपण 2 टप्पे आधीच केलेत, कोणकोणते, पहिला 1773चा, नंतर 1858 ते 1947चा। तर आपण आता पहिला टप्पा सुरू करू विद्यार्थी मित्रांनो। पहिल्या टप्प्यामध्ये काय झालं विद्यार्थी मित्रांनो, तर पहिल्या टप्प्यामध्ये ईस्ट इंडिया कंपनी जी होती त्याच्याकडून ब्रिटिश पार्लमेंट यांचे सत्तांतर झाले विद्यार्थी मित्रांनो। चला तर आपण पाहू रेग्युलेटिंग ॲक्ट 1773चा, व्हेरी इम्पॉर्टंट। तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या कायद्याचे आपण सर्वप्रथम वैशिष्ट्य पाहू। या कायद्यामुळे भारतात ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभारावर ब्रिटिश सरकारचे नियंत्रण आले। बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश सरकारचं नियंत्रण होता का? नाही, पण ह्या कायद्यामुळे नियंत्रण, सर्वप्रथम तुम्हाला असा क्वेश्चन विचारला जाईल की कोणत्या कायद्यामुळे सर्वप्रथम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर ब्रिटिश सरकारचे नियंत्रण आले? तर विद्यार्थी मित्रांनो, 1773च्या ॲक्टमुळे आले। नंतर या कायद्यानेच भारतात प्रशासकीय केंद्रीकरणाची
पद्धत सुरू झाली. प्रशासकीय केंद्रीकरण विद्यार्थी मित्रांनो म्हणजे काय, फर्स्ट स्टेप टुवर्ड द सेंट्रलायझेशन, म्हणजे काहीतरी सुधारण्याच्या चळवळी वगैरे चालू झाल्या. नंतर विद्यार्थी महत्त्वाच्या ह्या कायद्यात आपण तरतुदी पाहूयात. तर ह्या कायद्यात बंगालचा गव्हर्नर जनरल ऑफ बंगाल हा पहिला पद हा दर्जा देण्यात आला विद्यार्थी मित्रांनो. आणि तो पहिला असा बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला विद्यार्थी मित्रांनो, वॉरन हेस्टिंग विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर गव्हर्नर जनरलला सहाय्य करण्यासाठी 4 लोकांचे कार्यकारी मंडळ नेमले. तर त्या 4 कार्यकाळ मंडळांचे नाव विद्यार्थी मित्रांनो समोर तुम्ही पाहू शकता. फिलिप फ्रान्सिस, जॉन क्लेवरिंग, जॉन मॉन्सन आणि रिचर्ड बोरवेल. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो विद्यार्थी मित्रांनो. तर आणखी काय घडलं या कायद्यात, जो 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट होता त्यात आणखी बॉम्बे व मद्रासच्या गव्हर्नर जनरल ऑफ बंगालचे नियंत्रण राहील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बॉम्बे आणि मद्रास हे जे 2 प्रांत होते का, ह्या 2 प्रांतावर बंगालचे जेच गव्हर्नर होता, बंगालचा गव्हर्नर कोण होता, वॉरन हेस्टिंग. म्हणजे ह्या दोन्ही प्रांतावर वॉरन हेस्टिंगचेच नियंत्रण राहील, म्हणजे त्याच्याच नियमानुसार चालणार सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार करण्यासाठी बंदी केली. नंतर बक्षिसे स्वीकारण्यास बंदी केली. बक्षिसे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कसे, ते असायचं ना आधी, तू माझं काम केलंस तुला 10 एकर जमीन वगैरे असं काही बक्षीस पैसे वगैरे तशी लालच बंद केली. नंतर विद्यार्थी मित्रांनो काय घडलं आणखी या कायद्यात, कलकत्ता शहरासाठी सर्वोच्च न्यायालय इथं 1773 केला विद्यार्थी मित्रांनो. पण 1774 पासून आपण काय केलं विद्यार्थी मित्रांनो, 1774 पासून न्यायालयाची तरतूद केली. आणि कौन्सिलचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानेच मांडले. हा तिथे झालं विद्यार्थी. आणि सर्वोच्च न्यायालयाचे स्वरूप कसे होते विद्यार्थी मित्रांनो, 1+3 म्हणजे एक मुख्य सरन्यायाधीश आणि 3 त्या न्यायाधीशासाठी इतर न्यायाधीश आणि 1 मुख्य न्यायाधीश. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा प्रकरण माहीत असेल, तुम्हाला हा प्रकरण सांगतो मी. इथे इलिझा इम्पे हा न्यायाधीश होता आणि वॉरन हेस्टिंग हे दोन्हींनी मिळून जे नंदकुमार खटला तुम्हाला, त्या नंदकुमारला विद्यार्थी मित्रांनो फाशी दिली ती ह्यानी. घटनेचा आत्मा ह्यालाच म्हणतात की घटनेची अपराध केले इथं, म्हणजे घटनेच्या विरुद्ध जाऊन त्या नंदकुमारला इथं फाशी केलेली होती विद्यार्थी मित्रांनो. तर त्याचे मुख्य न्यायाधीश आपल्या न्यायाधीशाची स्वरूप कसं होतं मित्रांनो, एक इलिझा इम्पे मेन मुख्य न्यायाधीश आणि इतर 3 न्यायाधीश. 3 इतरचे कोण न्यायाधीश होते मित्रांनो, चेंबर, लिमेस्टर आणि हाईड. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो. आणि वरील तरतुदी म्हणून कंपनीला 20 वर्ष व्यापार करण्यास परवानगी दिली विद्यार्थी मित्रांनो. नंतर आपण पाहणार आहोत 1781चा सुधारणा कायदा. तर या कायद्यात काय आहे विद्यार्थी मित्रांनो, कौन्सिलने घेतलेला निर्णय सर्वोच्च न्यायालय पुढे मांडणे ही अट काढून टाकण्यात आली. म्हणजे जो कौन्सिल आता स्थापन केलता त्या कौन्सिलचे निर्णय सर्वोच्च न्यायालय पुढे मांडणे ही अट काढून घेतलेली होती. तर विद्यार्थी मित्रांनो हा पण IMP ॲक्ट आहे जास्त, म्हणजे कारण 1784 ह्याच्यावर पण क्वेश्चन विचारलो विद्यार्थी मित्रांनो. तर या ॲक्टमध्ये असा झाला की हा कायदा पास करताना ब्रिटिशांचीच सरकार कोसळली विद्यार्थी मित्रांनो, सरकार कोसळली. या कायद्यानुसार पहिल्यांदाच कंपनीच्या ताब्यातील जो प्रदेश होता तो भारतातील ब्रिटिश सत्तेखाली प्रदेश मानण्यात आला. म्हणजे जे कंपनीचे प्रदेश होते आधी तेच आता ब्रिटिश सरकारचे सगळे झाले, सगळं प्रदेश त्यांचा झाला. तसेच तर ब्रिटिश सरकारला कंपनीच्या कारभारातून पूर्णपणे नियंत्रण मिळाले. ब्रिटिश सरकारला कंपनीचा जो कारभार होता विद्यार्थी मित्रांनो त्याच्यावर नियंत्रण भेटले. कोणत्या कायद्याने, 1784चा पिट्स ॲक्ट. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1786चा सुधारणा कायदा पाहू आपण. या कायद्याने काय घडलं, कॉर्नवॉलिसला वेळ प्रसंगी कौन्सिलचा निर्णय बाजूला करण्याचा अधिकार मिळाला. कॉर्नवॉलिसलाच सगळे अधिकार देऊन टाकले विद्यार्थी मित्रांनो. तर पुढे या कायद्याची तरतुदी पाहू आपण. कोणता, 1786चा जो ॲक्ट आहे या कायद्याने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनी सर्वप्रथम दुहेरी शासन व्यवस्था लागू केली विद्यार्थी मित्रांनो. हा IMP क्वेश्चन आहे आणि बऱ्याचदा विचारून गेला आहे. त्याने दुहेरी शासन व्यवस्थेची तरतूद कशी केली विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड ऑफ कंट्रोल्स आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. तर कंपनीचे राजकीय कार्य व राजकीय कार्य करण्यासाठी काय स्थापन केलं विद्यार्थी मित्रांनो, त्याने बोर्ड ऑफ कंट्रोल हे राजकीय कार्य पाहण्यासाठी आणि प्रशासकीय कार्य पाहण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टरची स्थापना केली विद्यार्थी मित्रांनो. ह्यालाच आपण दुहेरी शासन व्यवस्था म्हणून ओळखले जातो. तर गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलचा 1 सदस्य कमी करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो ह्याच कायद्याने. तर आपण आता चार्टर्ड ॲक्ट 1793चं पाहू. ह्याच्यात काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ह्या ॲक्टमध्ये बोर्ड ऑफ कंट्रोलच्या सदस्यांचे पगार भारतीय कोशातूनच देण्यास सुरुवात झाली. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटिश कसे लोक होते, आपल्याच त्यांचे जे सदस्य वगैरे होते ते आपल्याच प्रांतातून आपल्याच देशातून त्यांचे पगार, म्हणजे बघा आपल्याच तिजोरीवर ताण सगळा. तर हा कारभार पुढील 20 वर्ष आणखी कंपनीने 20 वर्ष करण्यासाठी परवानगी दिली.
ब्रिटिश इंडिया आपली ब्रिटिश इंडिया कंपनीला कोणी ब्रिटिश गव्हर्नमेंट. त्याच्यानंतर मित्रांनो चार्टर्ड ॲक्ट 1813चा बघा. ह्या ॲक्टमध्ये काय आहे बघू आपण. तर ह्या ॲक्टच्या महत्त्वाच्या तरतुदी कंपनीचे व्यापारी मक्तेदारी संपुष्टात आली. विद्यार्थी मित्रांनो बघा, तुम्हाला हा पण क्वेश्चन येऊ शकतो की कंपनीचे व्यापारी मक्तेदारी संपुष्टात विद्यार्थी मित्रांनो. पण काही एक्सेप्शन आहेत, तुम्हाला ते लक्षात ठेवायचे. फक्त चहाचा व्यापार आणि चीनसोबतचा व्यापार हा कायम ठेवण्यात आली. आणि मग नंतर भारतीय शिक्षणासाठी 1 लाखाची तरतूद. सर्वप्रथम ह्याच कायद्यात भारतीय शिक्षणासाठी 1 लाखाची तरतूद करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. नंतर मिशनऱ्यांना भारतामध्ये प्रवेश फक्त कशा प्रबोधनासाठी, समाजाचा प्रचार करण्यासाठी नाही, पुढील 20 वर्षासाठी कारभार करण्यास आणखी 1813च्या नंतर परवानगी दिली विद्यार्थी मित्रांनो. नंतर आला 1833चा कायदा. या कायद्याने काय झाले, कंपनीच्या केंद्रीकरण करण्याचे उचललेले शेवटचे पाऊल. म्हणजे कंपनीचा असा दमादमाने आता कसं होतं म्हणून त्यांचे जुलुमाचे कंपनीला पण आता कळून चुकलं होतं विद्यार्थी मित्रांनो की त्यांचे आता खूप दिवस कमी राहिलेत, कारण त्याने खूप लोकांवर अत्याचार आणि जुलूम केला होता. तर कंपनीचे केंद्रीकरण करण्याचे शेवटचे पाऊल उचलले. तर विद्यार्थी मित्रांनो याच 1833च्या ॲक्टमध्ये आणखी काय झालं विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाची तरतूद करण्यात आली. जो बंगालचा गव्हर्नर जनरल भारताचा गव्हर्नर जनरल बनवण्यात आला. जो आधी बंगालचा गव्हर्नर फर्स्ट कोण होता विद्यार्थी मित्रांनो, वॉरेन हेस्टिंग. आता तोच गव्हर्नर जनरल चेंज करून काय झालं विद्यार्थी मित्रांनो, बंगालचा गव्हर्नर हाच भारताचा गव्हर्नर जनरल राहील असे विल्यम आणि पहिला कोण सर विल्यम बेंटिंग हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. त्यांनी काय केलं विद्यार्थी मित्रांनो, त्याने नागरी व लष्करी अधिकारी सर्व गव्हर्नर जनरल म्हणजे जे विल्यम बेंटिंगकडे ठेवण्यात आले. बॉम्बे मद्रास प्रांताचे विद्यार्थी मित्रांनो जे सर्वप्रथम 1773च्या ॲक्टमध्ये बॉम्बे आणि मद्रासचे जे प्रांताचे हे होते गव्हर्नरचे कायदेविषयक अधिकार कमी करण्यात आले. नंतर कंपनीने व्यापारी अधिकार काढून घेण्यात आले. कंपनी आता फक्त प्रशासन कार्य पाहत होती. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कंपनीचे व्यापारी जे अधिकार होते ते कधी संपुष्टात आले, म्हणजे पूर्णपणे कधी आले विद्यार्थी मित्रांनो, तर ते हे 1833च्या ॲक्टने आधी आलते. पण आधी चहाचा आणि चीनसोबतचा व्यापाराला त्यांची परवानगी दिली होती विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो आणखी काय घडलं आहे 1833च्या ॲक्टमध्ये बघू आपण. प्रशासकीय सेवकांची निवड करण्यासाठी स्पर्धा परीक्षा होतील अशी तरतूद करण्यात आली. स्पर्धा परीक्षा होतील अशी फक्त तरतूद केली विद्यार्थी मित्रांनो, पण ती प्रत्यक्षात येऊ शकली नाही. नंतर कौन्सिलचा 14 सदस्य वाढण्यात आला. कायदा सदस्य म्हणून लॉर्ड मॅकॅलो ह्यांनीच शिक्षण म्हणजे हे लॉर्ड मॅकॅलो खूप म्हणजे ह्यांनाच विद्यार्थी मित्रांनो आपण शिक्षणाचे जनक म्हणतो लॉर्ड मॅकॅलो. नंतर कंपनीला पुन्हा 20 वर्ष कारभार करण्यास परवानगी दिली विद्यार्थी मित्रांनो. नंतर चार्टर ॲक्ट 1853चा काय घडलं बघूया विद्यार्थी मित्रांनो आपण यात. तर ह्या ॲक्टनुसार तर विद्यार्थी मित्रांनो ह्या 1853च्या ॲक्टमध्ये काय घडलं, तर महत्त्वाच्या तरतुदी अशा झाल्या की जे गव्हर्नर जनरल काउन्सिलचे विभाजन केले, गव्हर्नर आणि जनरलच्या काउन्सिलचे विभाजन केले, ते कसे कायदेविषयक आणि कार्यकारी विषयक 2 टप्प्यात विभाजन केले. आणि म्हणजे आपले जर आय थिंक आत्ताचे आर्टिकल आहे 50 त्यात गव्हर्नर जनरलचे कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ वेगवेगळे आहेत, कारण ते दोन्ही जर आले तर पूर्णपणे एका देशाला नष्ट करून टाकतील. म्हणजे कसं विद्यार्थी मित्रांनो, ते नंदकुमारला फाशी झाली का त्यावेळेस जो इलिजा एम्पे न्यायाधीश होता तो आणि जो गव्हर्नर होता कोण वॉरेन हेस्टिंग दोघांनी मिळून नंदकुमारला फाशी दिली, कारण त्यांच्याकडे कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ एकत्र आले. त्याच्यामुळे वेगळं करण्यात आलं विद्यार्थी मित्रांनो 1853च्या ॲक्टमध्ये. याच कायदे मंडळाला आपण भारतीय संसदेची उगम आपण 1853च्या ॲक्टलाच म्हणतो. तर नागरी सेवकांची निवड व भरतीसाठी खुल्या स्पर्धेची मान्य मॅकॉले समिती फर्स्ट टाईम इथे 1854ला नागरी सेवकांची निवड व भरतीसाठी खुल्या स्पर्धांची तरतूद मान्य करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. तर पुढे कारभार पुढे विश्वास आता तर विद्यार्थी मित्रांनो कंपनीच्या हद्दच पार झाली, कारण त्यासाठी 20 वर्षासाठी असं नाही तर विश्वास असेपर्यंत. पण विद्यार्थी मित्रांनो कंपनीला पण कळून चुकलं होतं की आता त्यांचा काही ठिकाव नाही. नंतर विद्यार्थी मित्रांनो 1857चा उठाव झाला, तुम्हाला माहीत असेल. आपण ह्याच्यावर पण डीपली व्हिडिओ बनवणार आहे, कन्सेप्ट बेस्ड आणि क्वेश्चन PYQ बेस्ड व्हिडिओ तुम्हाला क्वालिटीचाच कंटेंट देईल. आणि 1857चा व्हिडिओ आपण हा टॉपिक पण लवकर घेऊन येऊ. चला विद्यार्थी मित्रांनो नंतर राजनीतीचा जाहीरनामा. नंतर 1858ला 1857चा उठाव झाला विद्यार्थी मित्रांनो. खूप काही आपले जे तुम्हाला माहीत असेल विद्यार्थी मित्रांनो
हे 1857 उठाव जे बरकपूर छावणीत 34व्या रेजिमेंटचे आपले मंगल पांडे होते, त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांना डायरेक्ट गोळी घातली होती विद्यार्थी मित्रांनो. कारण ते एवढे क्रांतिकारक झालते, कारण तो शिपायांवर गेलता. ते काडतूस प्रकरण वगैरे तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगतो विद्यार्थी मित्रांनो. पण आता आपण कन्सेप्ट हुकायला नाही पाहिजे, कारण आपला आता सध्या पॉलिटिक्स चालू आहे. तर आपण हिस्ट्रीचा पण घेऊ, हिस्ट्रीच्या टॉपिकमध्ये ते घेऊ. तर विद्यार्थी मित्रांनो, राणीचा जाहीरनामा काढला आणि राणीने आता त्यांना आपल्या भारतातील लोक पेटून उठले होते, त्यांना शांत करण्यासाठी राणीने म्हटलं की काहीतरी त्यांना काहीतरी अशी उपाययोजना कराव्यात त्यांच्यासाठी की त्याच्यामुळे हे लोक आपल्यावर नाराजी व्यक्त होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, नंतर धार्मिक बाबतीत सरकार हस्तक्षेप करणार नाही असं राणीच्या जाहीरनाम्यात नमूद होता. संस्थानिकांनी केलेले करार पाळण्यात येतील. म्हणजे जे संस्थान खालसा केले ते विद्यार्थी मित्रांनो, साताऱ्याचे तर येथील, तर ते संस्थान का खाली केले ते, कारण ते दत्तक वारसा जो होता त्याच्यामुळे खाली केले, तर ते संस्थाने खाली केली जाणार नाही असे कंपनीने सांगितले. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा 1857चा उठाव खूप काही बोलण्यासारखा आहे, पण आपण नंतरच्या व्हिडिओत बोलू. कारण विद्यार्थी मित्रांनो, इंग्रज चुल्लूभर आलते आणि आपल्याच लोकांचे यूज करून घेतले आणि आपल्यावरच राज केला त्यांनी. एवढे इंग्रज हे काही नव्हते, पण आपल्याच लोकांनी आपल्याला दगा दिला. म्हणजे दगा नाही, त्यांचं पण काही परिस्थिती असेल विद्यार्थी मित्रांनो. त्यावेळेस ते शिपाई झाले आणि ते शिपाई तुम्हाला माहिती आहे 1919चा आपला जालियनवाला बाग हत्याकांड काय विद्यार्थी मित्रांनो, लोकांचे हालन. आपलेच सैनिक त्यावेळेस त्यांनी फायर करायचा आदेश दिला आपल्या सैनिकांना ब्रिटिश अधिकारी. हे त्याच्यामुळं समाज सुधारक पुढे आले विद्यार्थी मित्रांनो. आणि नंतर पण काही कारण असतो, तुम्ही जर धार्मिक चळवळी वगैरे शिकल्या का, सामाजिक धार्मिक चळवळी तुमची लेक्चर बघितले, तुम्हाला पण वाटेल की ब्रिटिश होते, पण काही ब्रिटिश खूप चांगले होते. जसे विल्यम बेंटिंगने सतीप्रथा वगैरे बंद केल्या. ह्या प्रथा पण आपल्या समाजात एवढ्या जुलमी, एवढ्या छळ घेणारे होते विद्यार्थी मित्रांनो, की तुम्ही डोळ्यात आता त्यांना बघूच शकत नव्हतं, तसे प्रथा होत्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण भारत सरकारचा अधिनियम 1858चा पाहू. तर यात कंपनीची वैशिष्ट्ये काय आहेत ते पाहू विद्यार्थी मित्रांनो आपण. तर सर्वप्रथम कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन भारताचा कारभार ब्रिटिश संस्थेकडे गेला. आता पूर्णपणे 1857चा उठाव झाल्यानंतर आता पूर्णपणे कंपनीची जी सत्ता संपुष्टात आली आणि पूर्णपणे भारताचा कारभार कुठे गेला, ब्रिटिश संस्थेकडे. या कायद्याने भारताचा कारभार राणीच्या नावानेच चालू लागला. बघा विद्यार्थी मित्रांनो, देश आपला, सर्व आपला, पण नाव कोणाचा, त्या राणीचा, आणि कारभार चालणार कोणाच्या नावाहून, त्या राणीच्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, अशी आपली अवस्था होती. त्याच्यामुळे जे क्रांतिकारक कोण, स्वातंत्र्यवीर सावरकर, काय विद्यार्थी मित्रांनो, वासुदेव बळवंत फडके, तुम्ही बघा ह्यांचे एकदा तुम्ही ह्या क्रांतिकारकांना समजून घ्या, ह्या समाज सुधारकांना वाचून बघा, त्यांनी काय छळ, काय अपेक्षा केली. आताचे लोक एखादा जरी माणूस अडचणीत असला का, तर त्याला इग्नोर करून जातात समोर की जाऊ द्या बाबा, आपल्याला काय घेणं देणे. अरे पण विद्यार्थी मित्र, तो संकटात असेल त्यावेळेस जर असं केलं असते, आपले जे समाज सुधारक आहेत ह्यांनी जर त्यावेळेस केलं असतं की आपण सुखीत आहोत, जाऊ दे, आपल्याला काय करायचे. जे ब्राह्मण वर्गाने हे पाडले होते, तर ब्राह्मण, क्षत्रिय, शूद्र वगैरे, तर वेश्य, ह्या वेळेस त्यांना पण विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस महात्मा ज्योतिबा फुले असेल, हे आपले राजर्षी शाहू महाराज असेल, ज्यांना आज पण अस्पृश्यतेचे जनक मानतो, हे विद्यार्थी मित्रांनो समाज सुधारक पुढे आले. म्हणूनच आपण आज सुरक्षित आणि शेपले आहोत. कारण त्यावेळेस शूद्र लोक बघा, कोणते पण म्हणजे असे लोकांना एवढा जुलूम करायचा, पाणी नाही प्यायचो. लई अवघड इतिहास माणसाला जगायचं शिकवतो विद्यार्थी मित्रांनो. तेवढे आपण बोलू काही नंतर इतिहासच्या टॉपिकला. तर समोर बघू आपण कंपनीची सत्ता. 1858च्या ॲक्टने काय झाले, कंपनीची सत्ता पूर्णपणे ब्रिटिश संसदेकडे गेली. नंतर या कायद्याने भारताच्या राणीच्या नावानेच कारभार चालू लागला. भारताचा जो गव्हर्नर जनरलला आता व्हाईसराय बनवण्यात आला विद्यार्थी मित्रांनो. आणि पहिला असा व्हाईसराय कोण बनला विद्यार्थी मित्रांनो, भारताचा लॉर्ड कॅनिंग. तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो वन लाईनर ना, भारताचा पहिला व्हाईसराय कोण बनला, लॉर्ड कॅनिंग. आणि कधी, कोणत्या, 1858च्या ॲक्टनुसार. तर 1858च्या ॲक्टच्या महत्त्वाचे तरतुदी पाहू विद्यार्थी मित्रांनो आपण. तर या कायद्यामुळे भारतातील दुहेरी शासन व्यवस्था बंद केली. दुहेरी शासन व्यवस्था कधी चालू केली ते विद्यार्थी, बोर्ड ऑफ कंट्रोल्स आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर्स, ती आता कोण, कॉर्नवॉलिस, त्याच्यानंतर आता ही बंद करण्यात आली. लॉर्ड कॉर्नवॉलिसने चालू केली, त्याच्यामुळं तर ही बंद करण्यात आली आता. तर भारतातील राज्य कारभारावर देखरेख ठरण्यासाठी भारत मंत्री हे पद निर्माण केले विद्यार्थी मित्रांनो. आणि पहिला भारत मंत्री कोण, लॉर्ड स्टॅनली. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा लक्षात ठेवायला पाहिजे. पहिला भारत मंत्री कोण, लॉर्ड स्टॅनली. आणि पहिला व्हाईसराय कोण, लॉर्ड कॅनिंग. तर विद्यार्थी भारत मंत्र्याला सहाय्य करण्यासाठी 15 लोकांची इंडियन काउन्सिल स्थापन करण्यात आले. नंतर भारत सरकारवर ब्रिटिश सरकारचे नियंत्रण राहील.
असं जाहीर करण्यात आलं. नंतर सत्तांतर करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो, जी ब्रिटिश पार्लमेंट होती आणि भारतीय सत्तांतर. आता ह्याच्यातले टप्पे आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कायदे आपण साधारणपणे सगळे इंडियन काउन्सिल ॲक्ट याच नावाने ओळखतो आपण. तर इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861चा, नंतर 1892, नंतर मोर्लेमेंटो ह्याला इंडियन काउन्सिल ॲक्ट आणि मोर्लेमेंटो ॲक्ट 1909चा, नंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट मोटेस्को चिम्स्फोर्ड ॲक्ट 1919चा, नंतर भारत सरकारचा कायदा 1935 आणि भारत स्वातंत्र्याचा कायदा 1947. तर विद्यार्थी मित्रांनो, इंडियन काउन्सिल ॲक्ट 1861चा पाहू आपण. तर या कायद्याची वैशिष्ट्य होती की भारतामध्ये विकेंद्रीकरणाची सुरुवात झाली विद्यार्थी मित्रांनो. आता नंतर खातेपद्धतीची सर्वप्रथम खातेपद्धतीची सुरुवात इथूनच झाली 1861च्या ॲक्टने. आणि पहिले खातेपद्धतीचे जनक कोणामध्ये म्हटले जाते विद्यार्थी मित्रांनो? लॉर्ड कॅनिंग यांना खातेपद्धतीचा जनक असे म्हटले जातात. वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो. नंतर ह्याच कायद्याने महत्त्वाचे तरतुदी काय आहेत बघू विद्यार्थी मित्रांनो. केंद्रीय कायदेमंडळात भारतीयांचा समावेश केला. केंद्रीय कायदेमंडळात आपण आधी होतो का विद्यार्थी मित्रांनो? नव्हतो. पण ह्या ॲक्टने 1861च्या ॲक्टनेच आपल्याला केंद्रीय कायदेमंडळात भारतीयांची समावेश सर्वप्रथम करण्यात आली. त्यात कोण कोण होते विद्यार्थी मित्रांनो? सर दिनकरराव, नंतर बनारसचा राजा आणि पटियालाचा राजा हे होते. नंतर विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे, मद्रास व इतर प्रांताचे कायदे करण्याचे अधिकार परत करण्यात आले. बॉम्बे, मद्रास आणि जे इतर प्रांत होते त्यांचे कायदे करण्याचे परत करण्यात आले त्यांना अधिकार. नंतर कायदा करण्यासाठी प्रांतीय कायदेमंडळ निर्माण करण्यात आले. नंतर व्हाईसरायला आणीबाणी लावण्याचा अधिकार देण्यात आला 1861च्या ॲक्टने. आणि उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली. जे आपला आधीचा उच्च न्यायालय आणि आपला आत्ताचा उच्च न्यायालय हा खूप वेगळा आहे विद्यार्थी मित्रांनो. आत्ताचे उच्च न्यायालय आय थिंक 1935च्या ॲक्टनेच आहेत आपले. भारतीय उच्च न्यायालयाचा कायदा 1861ने उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली. हो विद्यार्थी मित्रांनो, 1861च्या कायद्याने उच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली त्यावेळेस. तर आपण आता पुढचा ॲक्ट पाहणार आहोत 1892चा. तर ह्या ॲक्टमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, निवडणुकीचे तत्त्व अंमलात आले. सर्वप्रथम निवडणुकीचे तत्त्व कधी अंमलात आले? तुम्हाला हा क्वेश्चन आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या 1892च्या ॲक्टने सर्वप्रथम निवडणुकीचे तत्त्व, निवडणुका असा शब्द नाही वापरला विद्यार्थी मित्रांनो इथे, निवडणुकीचे तत्त्व, आणि खाजगी जे सदस्य होते त्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. नंतर महत्त्वाच्या तरतुदी काय ठरल्या विद्यार्थी मित्रांनो ह्या 1892च्या ॲक्टमध्ये आपण पाहणार आहोत. केंद्रीय कायदेमंडळाची गैरसरकारी सदस्यांची संख्या 16पर्यंत वाढवली. आणि सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, अर्थसंकल्पावर प्रश्न विचारण्याचे अधिकार कायदेमंडळाला मिळाले. नंतर सार्वजनिक हिताच्या बाबतीत 6 दिवसाचीच पूर्वसूचना देऊन प्रश्न विचारण्याचा अधिकार सदस्यांना मिळाला. नंतर निवडणूक हा शब्द प्रयोग न वापरता निवडणूक तत्वाचाच स्वीकार करण्यात आला, असं विद्यार्थी मित्रांनो ॲक्टमध्ये बघत आहोत आपण. नंतर इंडियन काउन्सिल ॲक्ट, त्यालाच आपण मोर्लेमेंट ॲक्ट 1909 असं पण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. तर हा मोर्लेमेंटो ॲक्ट 1909चा काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो, आपण त्यांचे वैशिष्ट्य पाहू. तर व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये पहिल्यांदाच भारतीयांचा समावेश करण्यात आला. असा पण क्वेश्चन येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की कोणत्या ॲक्टमुळे व्हाईसरायच्या काउन्सिलमध्ये पहिल्यांदाच भारतीयांचा समावेश करण्यात आला? तर मोर्लेमेंट ॲक्ट 1909मध्ये करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो. त्यांच्या जातीय मतदारसंघाची फर्स्ट टाईम निर्मिती करण्यात आली. म्हणून या कायद्याने वर्णन जातीय मतदारसंघाचे जनक असे केले जाते विद्यार्थी मित्रांनो मोर्लेमेंट ॲक्टलाच. स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन झाला. कधी? 1909मध्ये स्वतंत्र निवडणूक आयोग स्थापन झाला विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या 1909च्या कायद्याची महत्त्वाची तरतुदी पाहू आपण. वैशिष्ट्य पाहिले आहेत. तर गैरसरकारी सदस्यांची संख्या 60पर्यंत वाढवली विद्यार्थी मित्रांनो. नंतर सदस्यांचे पूरक प्रश्न विचारण्याची परवानगी पण देण्यात आली. अर्थसंकल्पाचा प्रस्ताव सादर करण्याचे अधिकार मिळाले. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्थसंकल्पनाचे प्रस्ताव सादर करण्याचे अधिकार कधी मिळाले विद्यार्थी मित्रांनो? तर ह्या आपल्या 1909च्या ॲक्टमुळे भेटले. नंतर व्हाईसरॉय तसेच गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळात भारतीयांचा फर्स्ट टाईम समावेश करण्यात आला. आणि सत्येंद्र प्रसाद सिन्हा हे पहिलेच कोण होते आपले व्हाईसरॉयच्या गव्हर्नरच्या कार्यकारी मंडळात भारतीय होते. कोण? सत्येंद्र प्रसाद सिन्हा. मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्यात आला विद्यार्थी मित्रांनो. आणि आरक्षित जागा कोणकोणत्या ठेवण्यात आल्या विद्यार्थी मित्रांनो? कोणकोणत्या कॅटेगरीच्या? मुस्लिम आणि जमीनदार लोकांच्या आरक्षित जागा ठेवण्यात आल्या. नंतर इंडियन काउन्सिल मोटेस्को चिम्स्फोर्ड ॲक्ट 1919चा पाहू आपण विद्यार्थी मित्रांनो. मोटेस्को चिम्स्फोर्ड ॲक्ट 1919चा. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रांतात अंशतः जबाबदार शासन पद्धती स्थापन करण्यात आली. केंद्रीय कायदेमंडळाचे विभाजन करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच कसं
की आपले आजचे केंद्र व प्रांत यांच्यामध्ये काही प्रमाणात विषयांची विभागणी करण्यात आली। म्हणजे आताची आपली जी सूची आहे, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची, तशी प्रांतीय कायदेमंडळात विभाजन करण्यात आले। राखीव आणि सोपीव कायदेमंडळात जबाबदार ठरवण्यात आले। विद्यार्थी मित्रांनो, यालाच प्रांतातील दुहेरी शासन पद्धती असे म्हटले जातात। म्हणजे कसं आपले विद्यार्थी मित्रांनो, आपला जो वरिष्ठ सभागृह आहे कोणता, राज्यसभा, आणि कनिष्ठ लोकसभा, तसंच त्याच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आणि याच प्रांतातील दुहेरी शासन पद्धती असे म्हटले। घटनात्मक सुधारणा अहवाल जुलै 1918चा आला। नंतर ह्या महत्त्वाच्या तरतुदी काय विद्यार्थी मित्रांनो ह्यात पाहू आपण। केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही बनण्यात आले, कौन्सिल ऑफ स्टेट्स आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली। आताच तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो म्हणालो मी की कौन्सिल ऑफ स्टेट्स आणि लेजिस्लेटिव्ह असेंब्ली म्हणजे राज्यसभा आणि लोकसभा, हे 1919च्या ॲक्टमुळे ते करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो। आणि कायदेमंडळातील जास्तीत जास्त सदस्य थेट निवडणुकीद्वारे निवडून म्हणजेच कायदेमंडळे अधिक प्रतिनिधिक झाली करण्यात आली। नंतर व्हायसरायच्या कौन्सिलमधील 6 पैकी 3 सदस्य भारतीय असावेत असे तरतूद करण्यात आली। नंतर संपत्ती कर आणि शिक्षणाच्या आधारे पण काही जणांना कायदेमंडळात प्रतिनिधित्व असेल असे करण्यात आले। नंतर लंडनमध्ये भारतीयांसाठी उच्चायुक्त 1919च्या ॲक्टमध्येच विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम उच्चायुक्त पदाची नियुक्ती भारत मंत्र्याकडूनच काही अधिकार त्यांच्याकडे हस्तांतरित केले। नंतर केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे आपण सध्याचं UPSC, ही UPSCसाठी ली कमिटी स्थापन केली विद्यार्थी मित्रांनो 1923 आणि ती प्रत्यक्षात आली 1926 मध्ये। केंद्र व प्रांत यांचे अर्थसंकल्प आता स्वतंत्र मांडण्यात आले, कधी 1919च्या ॲक्टमध्ये। आणि 10 वर्षानंतर या कायद्याचा आढावा घेण्यासाठी आयोग नेमला गेला, पण ह्या 10 वर्षे होण्याच्या आधीच दुसरा आयोग नेमला होता। तर विद्यार्थी मित्रांनो ह्याच्यात आरक्षित जागा 1919च्या, आता विद्यार्थी मित्रांनो 1909च्या ॲक्टमध्ये कोणकोणत्या समाजाला आरक्षित जागा केल्या विद्यार्थी मित्रांनो, मुस्लिम आणि जमीनदार। पण आता इथे 1919च्या ॲक्टनुसार शीख आणि भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि युरोपियन यांच्यासाठी आरक्षित जागा ठेवण्यात आल्या। नंतर आपण आता भारत सरकार अधिनियम 1935 जो आधी IMP टॉपिक आहे इम्पॉर्टंट ते पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो ह्यामध्ये कायद्याची वैशिष्ट्ये पाहू। संघराज्य पद्धती म्हणजे फेडरल सिस्टम, एकच तत्व ह्या पद्धतीने चालणार अशा आपला भारत देश। नंतर प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली। नंतर केंद्र व राज्य अधिकारांची स्पष्ट विभागणी करण्यात आली, केंद्रासाठी हे अधिकार, राज्यासाठी हे अधिकार। तेच विद्यार्थी त्यांच्यात महत्त्वाची तरतुदी पाहू आपण। भारत एक संघराज्य आहे, म्हणजे भारत एक संघराज्य म्हणजे सगळे आपले किती सगळे टोटल राज्य मिळून टोटल राज्य मिळून भारत एकच संघराज्य असेल। सत्तेचे विभाजन करण्यात आले आणि संघ सूचीमध्ये एकूण 60 विषय देण्यात आले। प्रांतीय सूची म्हणजे राज्यांसाठी 54 विषय देण्यात आले व समवर्ती सूची दोन्ही मिळून 36 विषय देण्यात आले। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा डायरेक्ट PIQ असा बनवून येईल की संघ सूची, प्रांतीय सूची आणि समवर्ती सूची जोड्या लावा म्हणून पेअर मॅच द फॉलोइंगमध्ये, मॅच द पेअरमध्ये हा क्वेश्चन येईल विद्यार्थी मित्रांनो। नंतर शेषाधिकार व्हायसरायकडेच ठेवण्यात आले, सगळे जे शेषाधिकार होते ते व्हायसरायकडेच ठेवण्यात आले। नंतर प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था नष्ट करण्यात आली। केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था, राखीव आणि सोपीव अशी विषयाची विभागणी मात्र प्रत्यक्षात येऊ शकली नाही। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला असा पण क्वेश्चन विचारू शकतो की आयोग केंद्रामध्ये दुहेरी शासन व्यवस्था ही लागू झाली कोणत्या ॲक्टने, 1935च्या, पण नाही विद्यार्थी मित्रांनो तो क्वेश्चन रॉंग होईल, कारण काहीही तरतुदी प्रत्यक्षात आणू शकले नाही आणि प्रांतातील दुहेरी शासन व्यवस्था पण नष्ट झाली। नंतर बंगाल, बॉम्बे आणि मद्रास आणि संयुक्त प्रांत, बिहार आणि आसाम यांची कायदेमंडळ द्विगृही करण्यात आली। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे की आयोग तुम्हाला असा क्वेश्चन विचारू शकतो की 1935च्या ॲक्टनुसार कोणकोणत्या प्रांतातील कायदेमंडळ द्विगृही करण्यात आली। तर बंगाल, बॉम्बे, मद्रास, संयुक्त प्रांत म्हणजे UP आणि बिहार ह्यांना कायदेमंडळ द्विगृही करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो। तर भारत मंत्र्याचे कौन्सिल रद्द करण्यात आले आणि संघ लोकसेवा आयोगाप्रमाणेच प्रत्येक राज्यासाठी संयुक्त प्रांतांसाठी पण संयुक्त लोकसेवा आयोग स्थापन करण्यात आले। नंतर एक फेडरल कोर्ट असेल अशी तरतूद करण्यात आली। नंतर 1935च्या ॲक्टनुसार आरक्षित जागा कोणत्या समाजात दिली विद्यार्थी मित्रांनो, महिलांना, दलितांना आणि कामगारांना विद्यार्थी मित्रांनो। तर विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि सगळे क्वालिटी कंटेंट आणि IMP आहे की नाही, तुम्ही हे नोट्स वाचून घ्या आणि हा व्हिडिओ 1-2 वेळेस पहा सगळं, आणि तुम्ही नंतर क्वेश्चन सॉल्व करून पहा की तुमचे प्रत्येक टॉपिक, प्रत्येक कन्सेप्ट ह्या टॉपिकविषयी, कोणत्या टॉपिकविषयी, आपल्या
हे ॲक्ट जे आहेत भारतीय राज्यघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी ह्या सगळं तुमचा डेटा कवर झालेला असेल विद्यार्थी मित्रांनो 100%. तुम्ही लक्ष्मीकांत वाचा आणि क्वेश्चन सॉल्व करायला जा. मी 100% खात्रीने सांगतो की तुमचे क्वेश्चन इझिली सॉल्व होईल. आणि विद्यार्थी मित्रांनो कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढची पण ही सिरीज आपल्याला अशीच स्टार्ट ठेवायची आहे. तर तुमचा सपोर्ट हवा आहे. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्यांना व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करून प्लीज सांगा व्हिडिओ कसा वाटला, कारण मला तुमचा सपोर्टने पुढचे पण मी व्हिडिओ असेच टाकत जाईल. चला मग धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. असे स्टडी करत राहा.